हॅलो गाईज. तर आज आम्ही आलोय उदगीरचा किल्ला बघायला. हा बघा किल्ला. तुम्ही खूप सारे किल्ले बघितले असेल, पण उदगीरचा किल्ला तुम्ही नसेल बघितला, म्हणून आज आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ उदगीरच्या किल्ल्याच्या सैरवर. तर आता आपण आत जाऊया आणि बघूया की उदगीरच्या किल्ल्यामध्ये काय आहे. हा राहिला दरवाजा. तर चला मग. हा दरवाजा आहे इथला. उदगीरच्या किल्ल्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय आता इथे. पण आपण तरीही ज्या जागेवर आपण जाऊ शकतो, ॲक्सेसिबल जागा, अशी जागा आता आपण बघणार आहे. तर इथे कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय, उदगीरच्या किल्ल्याचं रेनोव्हेशन असं म्हणू शकतो आपण. आणि हे समोरचा भाग. आता आपण समोर जाऊन बघूया की काय आहे किल्ल्यात. इकडे एक दार आहे. कन्स्ट्रक्शनचं काम इकडे पण झालंय. तर इथे आपण गेटवरती आलोय. इथे यायच्या अगोदर तुम्हाला तिथे एंट्री करावी लागेल. तुमचं नाव आणि तुम्ही किती लोक आला. तिथे पायऱ्यात वरती जायच्या, पण आपण अगोदर इकडे जाऊया, मग परत जाताना तिकडे जाऊया. ठीक आहे, चला. इथे एक छोटंसं डोम सारखं वरती दिसतंय. इथे पण कन्स्ट्रक्शन झालंय आणि लाईट थोडीशी कमी आहे, म्हणून तुम्हाला समोरून ब्राईटनेस जास्त दिसणार आहे. तर इथं दिसतंय काहीतरी, तर मला पण नाही माहित काय आहे. मी काही आर्किओलॉजिकल हे एक्सपर्ट तोफ, नसल्यामुळे. जुना तोफ पहिला इथे जुन्या काळातला. काळातल्या तोफा पडलेल्या आहेत, तर आपण ते तोफचे बघूया. गोळे पण सापडले होते, महागणीतला बातमी आली होती. तर आपले मित्र जे की इथले रहिवासी आहेत, ते सांगतात की इथे तोफचे गोळे पण सापडले होते. तर आता आपण फक्त पहिले तोफ बघूया की काय आहे. तोफ असली तोफ आहे. बंद करा, बंद करा. ही आहे ती तोफ ज्याच्याबद्दल आपण आता बोलत होतो. बघा कसली मोठी तोफ आहे आणि काय ते एकदम मस्त त्याला पद्धतीने त्याचं तोंड बनवलं गेलंय. कुठला तरी जनावर किंवा माणूस दिसतोय. हा मला वाटतोय हा बेर आहे, बेर. पण आता शुअर नाही आपण. अजून बाकीचं आर्किटेक्चर बघा. थोडंसं मला वाटतं की कन्स्ट्रक्शन केल्या गेलं इथे, पण तरीही जे काही आहे ते खूप सुंदर आणि असं फॅसिनेटिंग आहे बघायला. की एक आपण किल्ला बघतोय. एक खासियत असते असे किल्ले वगैरे बघायला जायची, की आपल्याला आपला इतिहास माहीत चालतो थोडासा. इतिहासातले जे आर्किओलॉजिकल आपले साईट्स आहेत, की कसे कसे किल्ले बनवले गेलेत ते माहीत चालते. राजे महाराजे जे काही राहत होते इथे, जंगा लढल्या जात होत्या, ते माहिती चालतं आपल्याला थोडं. तर चला मग मित्रांनो, आपण तर इथे आता पायऱ्या आहेत. आता आपण वरती जाऊन बघूया की किल्ल्यावरून कसला व्ह्यू येतो किंवा कसं दिसतंय सगळं. आता तुम्ही बघितले, तोफ दाखवली आम्ही तुम्हाला. तर खूप खूप लांब लांबचे पर्यटक येतात इथे हा किल्ला बघायला, कारण ही आपली इतिहासात आपण एक जपून ठेवलेली गोष्ट आहे, किल्ले आणि अशा गोष्टी. तर आता आपण पुढे जाऊन बघूया पायऱ्यावरती चढून वरी काय आहे. तर चला मग. बोला. आता वर जातोय आपण, बघूया इथे काय आहे. कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे थोडी तोडफोड झालेली दिसते इथे, पण तरीही जे इतिहासातून आपण जपून आणलंय ते खूप सुंदर आणि फॅसिनेटिंग असं आहे. इथला व्ह्यू पण आणि सगळंच. जाऊया वर अजून. पाणी वगैरे पिऊन या जायचं जर तुम्हाला इथे यायचं, नाहीतर दमून जा. ही अशी एक छोटीशी गुहासारखी जागा आहे. आता इथून आपण वर जाऊया. चला. इथं पण कन्स्ट्रक्शनचं काम केलंय, पण अजून पण इथे पण एक तोफेचं आपल्याला निशाण दिसतंय. बघा बघा, आपण वरपर्यंत आलोय. इथे झेंडा फडकवायची जागा आहे. पहिल्याच्या काळात झेंडा एका किल्ल्याचा खूप अशी मोठी निशाणी असायची, एक प्राईड असायची. तर एका किल्ल्यामध्ये जेव्हा झेंडा दिसला ना, तेव्हा त्यांना समजायचं की हा किल्ला कोणाचा आहे.
तसंच जेव्हा एक झेंडा नसतो ना किल्ल्याला, तेव्हा शत्रू त्या किल्ल्यावर जाऊन अटॅक करायचा एक दम ठेवतात. पण किल्ला असला, किल्ल्याला आपला झेंडा असला की शत्रूची अशी फाटून जाते, घाबरून जातात ते. तर इथे ही झेंड्याची जागा आहे आणि हे आपण आता गोल गोल फिरलो इथे. हे आपल्याला थोडं उदगीर गाव पण दिसायला मिळेल इथून आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. तिकडे काहीतरी जळतंय, डम्पिंग साईट आहे वाटतं तिकडे कचऱ्याची. आणि इथे थोडं निसर्गरम्य वातावरण पण दिसतंय, शेती वगैरे लोकांची, तिकडे घरं वगैरे सगळं दिसतंय. ही एक छोटी अशी चोर खिडकी. हा चोर खिडकीच मला लागला इथनं बघायचं. टोपी वगैरे ठेवायच्या आणि धूम धूम मारायचं. पण मला वाटत नाही इथून कोणी अटॅक करत असेल, काय माहित पूर्वीच्या काळात काय होत असेल गाईस. अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, चांगलं काम चाललंय. जे पण करतात त्यांच्यासाठी. तर गाईज हा बघा व्ह्यू, ॲक्च्युअल व्ह्यू आहे हा फोर्टचा. इथून तुम्हाला क्लिअर दिसेल. ही बाजू, ही सेंट्रल बाजू आहे ही, ती तिथून एंट्री जशी आहे ती एंट्रीची जागा आहे. तिथून एंट्री. आणि हे असली जागा खूप राहायची पहिले, की किल्ल्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला एकच रस्ता आहे. असेल आता यांचे चोर रस्ते वगैरे, पण तो एकच रस्ता. बाकी असं इथे यायला नाही जमत होतं, म्हणून अशी खोदून ठेवायचे मधला रस्ता. हा मेन एकदम इथून व्ह्यू दिसतोय. आम्ही तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवू आता की कसा व्ह्यू दिसतोय. पण हे आहे ॲक्च्युअल व्ह्यू आपल्या उदगीरच्या किल्ल्याचं. इथून खूप खूप मस्त व्ह्यू येणार आहे. हा एक स्पॉट मॅपवरती मार्क करून ठेवतो मी तुमच्यासाठी. इथे यायचं, इथून व्ह्यू बघायचं. मग कन्स्ट्रक्शन झाल्यावर या, मी तर म्हणतो 2 महिन्यांनी या. आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी 2026. 2 महिन्यांनी या. कन्स्ट्रक्शन जास्तीत जास्त झालेलं असेल तेव्हा मग तुम्हाला बघायला मिळेल आपल्या उदगीरचा किल्ला रिकन्स्ट्रक्टेड. हा बघा व्ह्यू, पूर्ण आपल्याला किल्ला दिसतोय. आता इकडची बाजू नसेल दिसत, तिकडे जाऊन इकडची बाजू पण बघूया. पण आता इथून बघून घ्या उदगीरचा आपला किल्ला. समोर जाऊन अजून बघूया काय आहे या किल्ल्यामध्ये. इथे आत काहीतरी दिसतंय, या मग काहीच नाही. इथे छोटीशी खिडकी सारखी आहे. तुम्हाला इथे इथनं वर जायला रस्ता आहे. घेऊ शकता. वर जायला रस्ता आहे. अजून वर जायला रस्ता आहेत. तर चला काही वरी जाऊया, अजून काय होतं बघू. वरचा आपण आत्ता बोलत होतो तसं झेंड्याबद्दल. झेंडा का आवश्यक असतो तर बघा, हा आहे तो झेंडा. इथे झेंडा पडतो. इथे बघा अजून एक तोप ठेवलेली आहे. तोप पण ठेवली आहे इथे. आणि एक नीरची बॉटल पण आहे. कोणतरी पर्यटक आलेला लांबून. तोपवरती काहीतरी लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे, समजत नाहीये. प्रयत्न करू आपण वाचायचा. इकडं पण काहीतरी लिहिलंय, आपल्याला नीट समजणार नाही. नका दिसतात माझे, नका करू. तर हा आहे तो झेंड्याचा स्पॉट. हा एक पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू बघून घ्या. आणि इथेच आपण मग आता त्या टोकावर जायचं. जर काही साधन असेल तर तिकडे जाऊ, तो झेंडा पण बघू आपण. बघा झूम करून दाखवतो, तो झेंडा पण दाखवू आपण जर असेल काही साधन तर. नाहीतर मग आपण तिथून आता एंड करूया आणि मग पुढच्या जागेला भेटूया आपण.